ढाबा स्टाईल चिकन मसाला म्हणजेच सुक्क चिकन। राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे स्वयंपाक सुगरणीचा। आज आपण पाहणार आहोत चिकनची एक भन्नाट रेसिपी। हो माहिती आहे, बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलंय, पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला रेसिपी कळेल। आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि तुमची एक छानशी कमेंट करायला अजिबात विसरू नका। सगळ्यात पहिलं तर आपल्याला कढईमध्ये तेल घालायचं आणि हे स्वच्छ धुतलेलं चिकन तेलावरती परतवून घ्यायचं। हो, आपली रेसिपी युनिक आहे, त्यामुळेच तर सांगतेय रेसिपी शेवटपर्यंत पहा। तेलावरती चिकन चांगलं परतवून घ्यायचंय आणि छान चिकनचा रंग बदलला की हे चिकन एका प्लेटमध्ये काढून घ्यायचंय। आता त्याच कढईमध्ये आणखी थोडंसं तेल वाढवून घ्यायचंय। तेल तापलं की त्याच्यामध्ये 10-15 लसणाच्या कुटलेल्या पाकळ्या घालायच्या। लसूण चांगला लालबुंद होस्तवर परतून घ्यायचा। मग बारीक चिरलेला कांदा ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि कांदा पण परतून घ्यायचा आहे। मग आलं लसणाची 1 चमचाभर पेस्ट टाकून घ्यायची। त्याच्यानंतर ना काय ठरलेले कोरडे मसाले, हळद, काळा मसाला, लाल मसाला, त्याच्यानंतर धनेजिरे पूड आणि मग काय बेडगी मिरची सुद्धा ॲड करा आणि चांगले हे मसाले परतून घ्या। मसाले जळतात असं वाटायच्या आधीच जरा वाईच पाणी त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं। मग काय आपले मसाले अजिबात जळत नाहीत मंडळी। आणि छान असं परतून झाल्यानंतर नका नाही मसाल्याला तेल सुटायला लागते। अशा वेळेला आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत परतून घेतलेलं आपलं चिकन। हे चिकन ह्याच्यात ॲड करायचं आणि चांगलं परतू घ्यायचं। परतून घ्यायचं म्हणजे ह्या चिकनला मसाल्याचं चांगलं कोटिंग बसलं पाहिजे। बस एवढ्याच साहित्यात आपल्याला बनवायचं हे चिकन। अजिबात वाटण नाही का घाटण नाही का काय नाही, म्हणूनच म्हणतीये एकदा नक्की बनवून बघा। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि शिजण्यापुरतं पाणी ह्याच्या आत न घालता झाकणावर टाकायचं। म्हणजे मग काय कमी पाण्यात शिजलेल्या चिकनाची चवच काय न्यारी। आणि आता सगळं टाकून झालं, मीठ तेवढं राहिलं ते बी टाकून घ्या आणि पुन्यांदा झाकण ठेवा आणि झाकणावर पाणी टाका आणि मग काय रटारटा चिकन शिजून द्यायचं। चांगलं रटरट शिजलेलं चिकन एकदा एका प्लेटीत काढून बघायचं, एक तुकडा हाणायचा शिजलंय का नाही बघायचं। आता हे चिकन शिजलेलं आहे, चिकन वाढून भाकरी संग मी वरपणार आहेच, पण त्याच्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटापट जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू मंडळी।